अ, आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्याच्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. आज आपल्याला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. पाठीमागे ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस एक विशेष आदेश आपण पारित केला होता आणि आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचला ही चांगली गोष्ट आहे. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये जशा दोन विंग आहेत, एक ड्रगच्या बाजूला आणि दुसरा फूडच्या बाजूला. आपण दोन्हीकडे काम करत असतो. तर फूडवरती काम करताना एक लक्षात येतं की आपल्याकडं जे रेग्युलेशन्स आहेत, म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ॲक्ट 2006, 2011चे नियम आणि त्या अनुषंगाने 2011 पासून आत्तापर्यंत वेगवेगळे स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो. इथे जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं. आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशनमध्ये येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं, हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो, म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ती सगळी प्रोसेस तिथपर्यंत पाळायची असते.